रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळीत जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारत असतो. त्यासोबतच काही अधिकारी, शिक्षक यांच्याशी सुद्धा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारत असतो. काही परदेशात राहणाऱ्या व्यक्तींशी सुद्धा आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. तर जर्मन भाषा आणि फ्रेंच भाषा शिकणारे 2 विद्यार्थी आज माझ्यासोबत आहेत. एक म्हणजे रणदीप शिरसाट आणि दुसरा राजदीप गायकवाड, जे आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत. देवगड विद्यालय, हिवरगाव, पावसा, संगमनेर, अहिल्यानगर या ठिकाणाहून. त्या दोघांशी आज आपण गप्पा मारूया आणि एकूणच फ्लोआविषयी त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया. तुम्हा दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू मॅम. बरं, तुम्ही दोघं कितवीत आहात? एकाच वर्गात आहात? एकाच इयत्तेत आहात? येस मॅम. 7th स्टँडर्ड मध्ये आहोत आम्ही दोघं. अच्छा, बरं. आता सध्या शाळा सुरू आहे आणि हो. बरं बरं. सगळ्यात आवडता विषय कोणता? मॅथ. दोघांचाही? हो. येस. बरं, आधी मी रणदीपशी गप्पा मारते आणि नंतर मी राजवीरशी गप्पा मारते, ठीक आहे? येस मॅम. बरं, रणदीप, तू मला सांग की तुझ्या आतापर्यंत कुठल्या भाषेच्या आणि किती लेवल पूर्ण झालेत? मॅम, मी मागच्या वर्षीपासून भाषा शिकतोय. फ्रेंच भाषा शिकतोय आणि माझ्या आता 2 लेवल कम्प्लीट झालेले आहेत. बरं, फ्रेंच भाषा शिकावी असं का वाटलं तुला? कारण मॅम, मी असं युट्यूबला वगैरे कुठं तरी बघितलेलं होतं. जर्मन थोडी अवघड आहे, फ्रेंचचं कन्व्हर्सेशन सोपं आहे, म्हणून मी पहिल्यांदा फ्रेंच घेतली होती. बरं, मग पहिल्या लेवलला किती मार्क्स मिळाले? मला पहिल्या लेवलला 50 आउट ऑफ 48 मार्क्स मिळाले. क्या बात आहे, वा वा वा, मस्तच. तू कितवीला असताना तुला ह्या फ्लोआबद्दल समजलं? मी 6th स्टँडर्ड मध्ये असताना मला समजलं. आणि घरी सांगितलं की मला अशी भाषा शिकायची आहे, मग तेव्हा घरचे काय म्हणाले? शिक म्हणाले की काही गरज नाहीये, काही नको शिकू असं म्हणाले? काय सांगितलं तुला नेमकं त्यांनी? नाही, माझ्या घरच्यांना जेव्हा मी सांगितलं का आमच्या शाळेत असा असा उपक्रम होणार आहे, तर माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहे. त्यांनी मला होकार दिला पहिल्याच वेळेस. अरे वा, बर. मग तू हे ऑनलाईन शिकत होता, मग फोन कुठून आणायचा किंवा कोणाचा फोन घ्यायचा याच्यावरून कधी काही झालं का की मला स्वतःचा फोन घेऊन द्या वगैरे असं काही सांगितलं तू घरच्यांना? नाही. कधी कधी आईचा असायचा, कधी कधी बाबांचा असायचा. ओ, बर. मग तू शाळेचा अभ्यास सांभाळून हे सगळं करत होतास, बरोबर? हो. काय शाळेच्या अभ्यासावर दुर्लक्ष होत नाही. साधं सोपं. इकडं जर आपण फ्रेंच घेतली तर थोडा अभ्यास फ्रेंचचा पण होतो, शाळेचा पण अभ्यास होतो. अरे वा, बरं. आणि मग ऑनलाईन शिकत असताना जेव्हा काही तुला समजा अडचणी आल्या, मग त्या तू कशा सॉल्व्ह केल्या आणि कोणाला विचारल्या? काही जर अडचणी आल्या, जर ते लेक्चर बघताना तर त्यांचे ते क्वेश्चन बँक आहे, तर तिथून मी क्वेश्चनचे आन्सर बघायचो, नाहीतर युट्यूबला बघायचो. बर, ही भाषा अवघड आहे, उगाच घेतली असं काही वाटलं का कधी? नाही. जर्मन थोडी अवघड आहे, पण जसं फ्रेंच सोपी आहे. जसं आपण इंग्लिश मधून 1ला 1 म्हणतो, तर तसं ते फ्रेंच मधून आपण 1ला अन म्हणतो, म्हणजे कन्व्हर्सेशन सोपं आहे याचं. तू अभ्यास करत होता तेव्हा तुझे इतर मित्र मैत्रिणी तुला कधी काही असं उत्सुकतेने विचारायचे का की तू काय शिकतोय, आम्हाला पण दाखव किंवा काहीतरी बोलून दाखव, असं कधी काही झालं का? हो मॅम, म्हणजे माझे वर्गातले सर्वच विद्यार्थी होते, बरेचसेच विद्यार्थी होते फ्रेंच जर्मन शिकत. त्यामुळे आम्ही काही वेळेस असं कन्व्हर्सेशन कधी कधी फ्रेंच मधून करायचो. अरे वा, बर. मजा येते का मग फ्रेंच भाषा बोलताना? हो. क्या बात आहे. बरं, जेव्हा तू परीक्षेची तयारी करत होतास तर तेव्हा काही अडचणी आल्या का किंवा आपल्याला खरंच 50 पैकी एवढे 48 वगैरे मार्क मिळतील असं तुला कधी वाटलं होतं का? मी जेव्हा परीक्षा द्यायला बसलो तेव्हा थोडी धाकधूक होतीच, पण नंतर जेव्हा पेपर द्यायला लागलो तेव्हा धाकधूक सगळी निघून गेली. बर, तुला सगळी उत्तरं येत होती प्रश्नांची? हो, काही अडले तर मी ते नंतर सोडवायचो, ते तसेच ठेवायचो. बरं, तुला काय गरजेची वाटते फ्रेंच भाषा शिकणं? पुढे जाऊन तुला काय उपयोग होईल ह्या भाषेचा असं वाटतं तुला? तसं तर मी ही भाषा हॉबी म्हणून शिकतोय, पण जर मला कुठे फ्रान्समध्ये किंवा जर्मनीमध्ये जर नोकरी लागली तर माझा ह्या भाषेचा उपयोग तिथे होईल म्हणून मी शिकतोय. क्या बात आहे. तुझा असा काही विचार आहे परदेशात जाण्याचा वगैरे? हो, माझा असा विचार आहे का मी फ्रान्समध्ये जाईन. बर, आणि मोठं झाल्यावर काय व्हायचंय तुला? इंजिनियर. ओ, वा, मस्तच. बरं, आता तुझ्या 2 लेवल कम्प्लीट झाल्यात ना? हो. मग पुढच्या लेवल पण करायच्या आहेत की काय ठरलंय तुझं? नाही, सगळे लेवल
करणार आहे मी. बर, क्या बात है. खूप छान, खूप शुभेच्छा तुला. थँक्यू मॅम. येस. आता राजदीप, तुझ्याशी आपण जरा संवाद साधूया. तर तू कुठली भाषा निवडलीस? मी पण फ्रेंचच निवडली मॅम. अच्छा, बर. काही खास कारण होतं त्याच्यामागे? येस मॅम, मला फ्रेंच चांगली आवडायची आणि तिचं कन्व्हर्सेशन पण खूप सोपं होतं. बर. जेव्हा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये कळलं की अशा पद्धतीने ऑनलाईन शिकवलं जाणार आहे, तेव्हा तुम्ही स्वतःहून तुम्हाला इंटरेस्ट वाटला की शिक्षकांनी सांगितलं की अरे करा रे, वेगळा कोर्स आहे, छान आहे, असं काही झालं? नाही. आमच्या शाळेतले जे टीचर्स आहेत ते वेगवेगळे उपक्रम घेऊन येतात आणि आम्हाला त्याच्यात सहभागी व्हायला खूप आवडते. बरं, मग अभ्यास करत असताना फ्रेंचचा कसं वाटत होतं? गंमत वाटत होती का कंटाळा येत होता? नाही मॅम, ते जे ऑनलाईन टीचर्स होते ते खूप खेळवत आमचं लेक्चर घ्यायचे. सगळ्यात जास्त कुठली गोष्ट तुला आवडली फ्रेंच भाषेतली की हे खूप छान आहे? मला फ्रेंच भाषेतलं हे आवडलं की कमी पैशात जास्त शिकायला मिळते आणि खेड्यात एवढी भाषा आणि ते असे नवनवीन उपक्रम येत नसतात, पण इथं येतात आणि कमी पैशात. काय वाटतं तुला पुढे जाऊन काय उपयोग होईल ह्या भाषा शिकल्याचा? मी जर अदर कंट्रीज फ्रान्स या जर्मन मध्ये गेलो त्या दुसऱ्या देशांमध्ये, तर मला तिथं ती उपयोगी पडू शकते. ट्रान्सलेट करायची, फोनवर ट्रान्सलेट करायची गरज नाही येणार डबल. बरोबर. बरं, जे शैलेश लेले सर आहेत तर त्यांना काय तुला सांगावंसं वाटतं की त्यांनी हा जो उपक्रम राबवलाय तो चांगला आहे का? तुम्हाला आवडतो आहे का? तुमच्या उपयोगाचा आहे का? काय सांगाल त्याबद्दल? हा उपक्रम तुमच्या उपयोगाचा आहे, कारण तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि हिंदी या भाषा तर आपल्याला येतात, पण दुसऱ्या भाषा पण शिकायचं थोडंसं भाग पाहिजे. त्याने आपलं डोक्यात वाढतं नाही का, आणि ना दुसऱ्या भाषेत आपण जाऊन शिकू म्हणजे म्हणू पण शकतो. बरं. आणि तुझ्या पण घरच्यांनी तुला लगेच परमिशन दिली होती हा कोर्स करायला? येस मॅम. अच्छा, बरं. तुला किती मार्क मिळाले? आणि मला 47 मार्क्स मिळाले, 50 अबव. मग हे जेव्हा घरी कळलं तेव्हा सगळ्यांना आनंद झाला होता? येस, खूप आनंद झाला होता. मग ते काय म्हणाले, पुढे पण असंच शिक? हा, घरचे म्हटले की नवनवीन उपक्रम सहभाग घेत जाय, पुढे चालत जाय, तू करशील, तुला चांगले मार्क्स पडतील. बर. मोठं होऊन काय व्हायचंय? मला मोठं होऊन डिप्लोमा करायचा आहे. बरं. आणि भारताबाहेर जाऊन करिअर करायचंय का भारतातच करायचंय? भारताबाहेर म्हणजे बँकॉक, फ्रान्स, जर्मनी अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन करायचंय मला करिअर. अरे वा, मस्तच. बरं, पुढच्या सगळ्या लेवल कम्प्लीट करायच्या आहेत का एवढं शिकला एवढं बस झालं? नाही, मला पुढच्या कंटिन्यू लेवल करायचे आहे, शेवटपर्यंत पूर्ण करायचे आहे मला लेवल. वा, मस्तच. बरं, आता ना तुमच्याच वयाची बरीच मुलं आपल्याला रेडिओवर ऐकत असतील किंवा त्यांचे पालक पण ऐकत असतील. मग त्यांना तुला काही सल्ला द्यावासा वाटतो का, की जर का असा तुम्हाला चान्स मिळाला एखादी परकीय भाषा शिकायचा, तर तुम्ही तो घेतला पाहिजे किंवा नाही, याबद्दल तू त्यांना काही सल्ला देशील का? येस मॅम, मी त्यांना असा सल्ला देईन की तुम्ही दुसऱ्या देशात गेल्यावर तुम्हाला बोलता नाही येणार, तिथले सगळे माणसं फ्रेंच आणि जर्मन म्हणू शकतात, पण तुम्हाला म्हणता येत नाही, तुम्हाला सगळं वेगळं वाटेल त्याच्यातलं, म्हणून तुम्ही ही भाषा नक्कीच घ्या आणि कमी पैसे पण लागतात त्याला, आणि एवढं सांग. क्या बात आहे. वा, मस्तच. तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. छान एक वयाचे टप्पे पूर्ण करा, छान मार्क्स मिळवा आणि अशाच वेगवेगळ्या भाषा शिका, वेगवेगळे कोर्स करा, ज्याच्याने तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही तितक्याच उत्साहात करा आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मनपूर्वक आभार. थँक्यू मॅम. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या देवगड विद्यालय, हिवरगाव, पावसा, संगमनेर, अहिल्यानगर या ठिकाणाहून जोडल्या गेलेल्या 2 विद्यार्थ्यांशी. एक म्हणजे रणदीप शिरसाट आणि दुसरा राजदीप गायकवाड. तर आता कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.